नवीन टायटल टाका, त्याच्यामध्ये ट्रेंड घ्या आणि हे जे काही स्क्रीनवर दिसतं ते नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. याचा स्क्रीनशॉट काढून घे मयूर. ट्रेंड ट्रेंड म्हणजे तुला माहितीच आहे, बरोबर ना? हो हो माहिती आहे. त्याच्यानंतर ना मॅडम, झालं तुमचं हे नोट डाऊन करून? हो झालं. मला सांगा, मार्केटमध्ये किती ट्रेंड असतात? अप्पर ट्रेंड, डाऊन ट्रेंड. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. मार्केटमध्ये टोटल आपल्याला 3 ट्रेंड असणार, लक्षात घ्या. हा अप ट्रेंड आहे, हा पहिला ट्रेंड आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर 2 नंबरला हा डाऊन ट्रेंड आहे आणि 3 नंबरला हा साइडवेज असणार. अप ट्रेंड मध्ये मार्केट कुठल्या बाजूला जाणार सांगा मला? वरच्या बाजूला. वरच्या बाजूला. आणि डाऊन ट्रेंड मध्ये खालच्या बाजूला, बरोबर ना? आणि त्याच्यात तिसरा जो असणार तो समोर जाणार असं लक्षात घ्या. हा समोर जाणारा जो ट्रेंड आहे त्याला आपण साइडवेज म्हणतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये अप ट्रेंड समजला तुम्हाला, वरती जाणार. मग तो कसा काउंट करायचा, त्याचं फॉर्मेशन काय आहे, ते कसं, अप ट्रेंड कसा असतो हे तुम्हाला दाखवतो मी. ते ट्रेंड म्हणजे समजलं काय? ट्रेंड म्हणजे बाजाराची संपूर्ण दिशा. त्याच्यामध्ये पहिला जो ट्रेंड येतो तो कोणता ट्रेंड येतो? अप ट्रेंड येतो, लक्षात घ्या. हो का? मार्केट आता वरच्या बाजूला जातं, लक्षात घ्या. शेअर मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट असं वन टाइम कधी वरती जात ना, लक्षात घ्या. मग ते जातं, वरती जातं, थोडं खाली येतं, परत 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 वरती जातं, लक्षात घ्या. काल हे अशा पद्धतीनं मार्केट वरच्या बाजूला जातं. मग त्यावेळेला इथे तुमच्याकडे लो तयार करतं मार्केट पहिल्यांदा, त्याच्यानंतर हाय तयार करतं आणि त्याच्यानंतर परत एक लो तयार करतं, लक्षात घ्या. आता मला सांगा मॅडम, हा जो लो मारलाय मार्केटनं, हा जो लो मारलाय, ह्या लोअरच्या हायर आहे की लोअर आहे? हायर आहे. हायर आहे, म्हणून इथे काय तयार होणार तुमच्याकडे? हायर होणार, लक्षात घ्या. हायर लो तयार होणार, बरोबर? हायर लो. हा. आता ह्या हायच्या वरती हा हाय मारलाय, या हायच्या वरती तो हायर आहे ना. हायर हायर. हा, म्हणून इथं हायर हाय होणार, लक्षात घ्या. कळलं? परत या लोच्या वरती हा लो तयार केलाय, इथं हायर लो येणार, इथे हायर लो येणार, इथे काय येणार? हायर हाय येणार, इथे काय येणार? हायर हाय, इथे हायर लो येतो. समजलं हे? हे हा तुमच्याकडे अप ट्रेंड आहे, बरोबर ना? हा. आता डाऊन ट्रेंड दाखवतो मी तुम्हाला. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट खालच्या बाजूला जातं. मग ते डायरेक्ट कधी असं जात नाही, लक्षात घ्या. असं खाली जातं, वरती जातं, खाली जातं, वरती जातं, खाली जातं, वरती जातं, खाली जातं. ओके. हा काय मारला? हाय मारला, त्याच्यानंतर लो मारला. आता मला सांगा, हा जो हाय मारलाय तो या हायच्या लोअर आहे की हायर आहे? लोअर आहे. लोअर आहे, म्हणून इथे लोअर हाय म्हणतो आपण त्याला. आणि ह्या लोच्या खाली हा लो गेलाय ना, मग इथे काय येणार तुमच्याकडं? लोअर लो. इथे परत लोअर हाय, इथे काय होणार? लोअर लो येणार. इथे परत लोअर हाय, इकडे लोअर लो. समजलं डाऊन ट्रेंड? हा, समजलं. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन आहे, लक्षात घे. लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. अप ट्रेंडचं काय फॉर्मेशन? हायर हायर हाय, हायर लो. हा, समजलं हे? त्याच्यानंतर साइडवेज मार्केटमध्ये हाय लो करत नाही मार्केट, लक्षात घ्या. असं एका साइडवेज रेंज मध्ये असतं. आता मला सांगा, इथं हायर लो हायर हाय दिसतो का तुम्हाला? हा आहे साइडवेज मार्केट, लक्षात घ्या. कळलं? हा, समजलं. ट्रेंड समजले 3? हा, समजले. आता मी तुम्हाला चार्टवर दाखवतो ट्रेंड कसे चार्टवर बघायचे. स्क्रिप्ट कोणती आहे सांगा मला? स्क्रिप्ट कोणती आहे सांगा ही मला. मॅडम सांगा, स्क्रिप्ट कोणती आहे? कोणत्या करन्सीचा किंवा इंडेक्सचा चार्ट ओपन केलाय आपण? स्क्रिप्ट म्हणतो याला. इथे वरती बघा. अच्छा. US 100 आहे, बरोबर ना? US. आता हे मार्केट वरच्या बाजूला गेले, बरोबर ना? हा अप ट्रेंड आहे, पण हा अप ट्रेंड कसा काउंट करायचा असतो हे तुम्हाला मी दाखवतो. हे का, इथे टोटल साइडवेज गेलं मार्केट पहिल्यांदा. इथं बॉक्स मध्ये गेलं बघा, टोटल साइडवेज गेलं का? साइडवेज गेल्यानंतर मार्केट वरती जायला चालू झालं. आणि ज्या वेळेला वरती जातं त्यावेळेला इथे बघा, लक्षात घ्या, मार्केट आता वरती जाणार आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा मी इकडच्या बाजूला एक गोष्ट दाखवतो, एकच मिनिट. हो का, ही वरती ज्या वेळेला फास्ट मार्केट जातं, लक्षात घ्या. मगाशी मी तुम्हाला दाखवलं, बरोबर ना? ट्रेंड मध्ये काय होत होतं, मार्केट असं वरती गेलं की खाली यायचं आणि परत वरती जायचं, बरोबर ना? मग इथनं लो पासून वरती मार्केट कुठं जायचं? हायला जायचं. आणि हायर लो पासून कुठं जायचं? हायर हायला जायचं, बरोबर ना? लो पासून हायर हायला जे जातं, लो पासून हायर हायला जातो, त्याला आपण काय म्हणतो? इम्पल्सिव्ह फेज. इम्पल्सिव्ह फेज. हा, ही इम्पल्सिव्ह फेज आहे, म्हणजे वरती जाणार हे मार्केट मुवमेंट करतं. ह्या मुवमेंटला इम्पल्स म्हणतात, लक्षात घ्या.
किंवा इम्पल्सिव्ह मूव्ह किंवा इम्पल्सिव्ह फेस म्हणतो किंवा इम्पल्स म्हणू शकता तुम्ही. हा ही कोणती आहे? इम्पल्स आहे, बरोबर. हा ही वरती अप ट्रेंड मध्ये जी वरती फर्स्ट टाइम जाते तिला इम्पल्स म्हणतो. त्याच्यानंतर हम्म. सेकंड टाइम ही लो पासूनच वरती गेली, लक्षात घ्या. हा लो पासून हायर हाय पर्यंत गेले ना, हायर लो पासून हायर हाय पर्यंत. मग ही काय हा. आली तुमच्याकडे? ही परत इम्पल्स आली, लक्षात घ्या. हा कळलं? हा आता ह्या दोन इम्पल्स झाल्या, मग इथे एक मोमेंट आले ना तुमच्याकडे. ती मध्ये जी मोमेंट आले त्याला आपण करेक्शन म्हणतो. इथं पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो तुम्हाला मी. कोणती मला नाही समजली. हे बघा इथे हे बघा, मार्केट ज्यावेळेला वरती गेलं, हा इथून ज्यावेळेला वरती गेलं, ही कोणती आली? इम्पल्स आली. इम्पल्स. हा त्याच्यानंतर इथून जरासं खाली आलं, ही कोणती आली? हा करेक्शन. इथून परत मार्केट वरती गेलं, ही कोणती आली? इम्पल्स. इम्पल्स आली. कळलं? हा म्हणजे इथून मार्केट ज्याला वरती गेलं त्यावेळेला इम्पल्स आली, इथून मार्केट खाली आलं त्यावेळेला करेक्शन आली, करेक्शन आली. हा आणि इथून मार्केट वरती गेलं त्यावेळेला इम्पल्स आली. परत इथून खाली आलं त्यावेळेला करेक्शन, इथून वरती गेलं हा. त्यावेळेला इम्पल्स आली, लक्षात घ्या. हा हे कोणत्या ट्रेंड मध्ये होत आहे? अप ट्रेंड मध्ये मग अप ट्रेंड मध्ये पहिली मोमेंट कोणती येते? इम्पल्स. इम्पल्स. आणि त्याच्यानंतरची करेक्शन येते. समजलं हे? करेक्शन. हा हा अप ट्रेंडचा विषय झाला. आता डाऊन ट्रेंडचा दाखवतो तुम्हाला. हे बघा, डाऊन ट्रेंड मध्ये खाली जाणारी पहिली मोमेंट. हा डाऊन ट्रेंड हा दुसरी दिशा आहे ना तुमची. ही खाली जाणारी पहिली मोमेंट कोणती मोमेंट आहे तुमच्याकडं? इम्पल्स. इम्पल्स. परत इथनं परत मार्केट खाली गेलं, ही कोणती मोमेंट आहे तुमच्याकडं? इम्पल्स. इम्पल्स आहे, बरोबर. इथनं मार्केट थोडंसं वरती गेलं, ही कोणती मोमेंट आहे? ही करेक्शन आहे, लक्षात घ्या. करेक्शन म्हणजे तोच वर्ड आहे तिथे पण. हा तोच वर्ड आहे तिथे पण. इथं दिसते तुम्हाला? हे हा. बघा, इथं जे खाली गेलं ते इम्पल्स आहे, इथनं वरती गेलं ती करेक्शन आहे, इथनं परत खाली गेलं ते काय? इम्पल्स आहे. इम्पल्स आहे. समजलं हे? डाऊन ट्रेंड मध्ये खाली जाणारी फर्स्ट मोमेंट म्हणजे इम्पल्स, हम्म. आणि अप ट्रेंड मध्ये वरती जाणारी फर्स्ट मोमेंट म्हणजे इम्पल्स, इम्पल्स. आणि त्याच्यानंतर जे काही येणार आहेत ते करेक्शन येतात, लक्षात घ्या. करेक्शन. हा, तुम्हाला परत मी एकदा ह्याच्या ड्रॉइंग मध्ये दाखवतो प्रॉपर. कुठे गेले सांगा मला मार्केट? अप ट्रेंड. इथं लो मारला मार्केटनं, हा इथं हाय मारला, हाय मारला. इथं काय येणार सांगा मला? लो हाय. हायर लो येणार. लो. हा हायर लो. हायर, या लोच्या वरती हायरला आहे ना ती मार्केट. हा वरती जाताना हायचा विचार करणार आणि खाली जाताना लोचा विचार करणार आपण, लक्षात घ्या. हा या हायच्या वरती परत गेलं, मग इथं काय तयार होणार? हायर हाय. या हायच्या वरती परत मार्केट नाही मला. कळलं? हायर लो. हा इथं लो टू हाय कोणती मोमेंट यायला लागल्या तुमच्याकडं? लो टू हाय कोणती मोमेंट यायला लागल्या? ही इम्पल्स यायला, लक्षात घ्या. इम्पल्स. लो टू हाय इम्पल्स यायला लागल्या, बरोबर ना? हा परत हायर लो टू हायर आहे कोणती यायला लागल्या? हे बघा, इथे लो टू हाय जी मोमेंट राहते तिला आपण इम्पल्स म्हणतो. हा इम्पल्स. हे बघा, लो टू हाय जी यायला लागली ती इम्पल्स आहे. पहिला इम्पल्स आली, ही तुमच्याकडे इम्पल्स आहे. त्याच्यानंतर ही कोणती आली सांगा मला? ही मोमेंट सांगा मला कोणती आली? ही करेक्शन ना. ही करेक्शन आले, लक्षात घ्या. हा ती कुठून कुठेपर्यंत आल्या तुमच्याकडं? हाय पासून लो ला आले, किंवा हायर हाय पासून कुठं आली? हायर लो ला हायर आली, लो. बरोबर आहे का? त्याच्यानंतर हायर लो पासून हायर हायला जी मोमेंट गेली ती कोणती आहे? हायर हाय. इम्पल्स. ती परत इम्पल्स आहे, लक्षात घ्या. हायर हाय टू हायर, हायर लो टू हायर आहे, ही पण तुमच्याकडे इम्पल्स आहे, लक्षात घ्या. आणि ही कोणती आहे? या करेक्शन आहेत, लक्षात घ्या. कळलं हे? हा कळालं. नोट डाऊन करून घ्या. अशा पद्धतीने ड्रॉइंग काढा आणि नोट डाऊन करून घ्या. इम्पल्स म्हणून घेऊ ना. इम्पल्स आणि करेक्शन, इम्पल्स आणि करेक्शन इन अप ट्रेंड. अप ट्रेंड मध्ये हे होत आहे म्हणून हे अप ट्रेंड मधल्या. घेतलंच. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय सांगा मला? डाऊन ट्रेंड ज्यावेळेला फॉर्म होतो त्यावेळेला हायर लोअर हाय, हायर पासून खालच्या बाजूला जातो. मग त्यावेळेला लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो मारत जातो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जी फर्स्ट मोमेंट येते हाय टू लो, जी मोमेंट येते ती तुमच्याकडे इम्पल्स आहे, लक्षात घ्या. ही इम्पल्स आहे. त्याच्यानंतर ही दुसरी सेकंड जी आले ती लो टू हाय गेली, लक्षात घ्या. लो टू हाय. ती तुमच्याकडे करेक्शन आहे, लक्षात घ्या. कळलं? त्याच्यानंतर लोअर हाय टू लोअर लो, लोअर हाय टू लोअर लो, लोअर लो. लोअर हाय टू लोअर लो कुठले? इम्पल्स आहे, लक्षात घ्या. इम्पल्स. त्याच्यानंतर ना लोअर लो टू लोअर हाय, करेक्शन. लोअर लो टू लोअर हाय, ही करेक्शन आहे, लक्षात घ्या. करेक्शन. समजलं हे? हो समजलं. इम्पल्स आणि करेक्शन समजलं अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये.
हा समजलं. ही आरो केली ही कोणती मुवमेंट आहे सांगा मला. इम्पल्स. ही कोणती आहे सांगा मला. करेक्शन. ही कोणती सांगा मला. इम्पल्स. समजलं. हो समजलं. हे अप ट्रेंड आहे लक्षात घ्या. आता डाऊन ट्रेंडचं एक दाखवतो तुम्हाला मी. डाऊन ट्रेंड आहे का इकडे. हे बघा ही कोणती आले. 1 नंबरला जी आरो दाखवले तो. इम्पल्स. ही कोणती आले. ही पण इम्पल्स. ही इम्पल्स. ही कोणती आले. इम्पल्स. ही कोणती आले. करेक्शन. ही कोणती आले. करेक्शन. ही कोणती आले. करेक्शन. आता डाऊन ट्रेंड मध्ये करेक्शनचे कॅन्डल कोणता कलर असतो सांगा मला. हे बघा इथं हे करेक्शन म्हटलं ना तुम्ही. हा हो. हा करेक्शनला बघा, ग्रीन कलर आलाय. ग्रीन कलरला. मग याच्या अपोजिट अप ट्रेंड मध्ये कोणता कलर येणार. ब्लॅक ग्रीन दोन्ही मिक्स आहे ना पण त्याच्यामध्ये पण. असून दे पण आपण हा. करेक्शन मोजताना Black. ग्रीनचं येते लक्षात घ्या. हा. डाऊन ट्रेंड असेल तर ग्रीनचं करेक्शन आणि अप ट्रेंड असेल तर ब्लॅकचं करेक्शन. बघा इथं अप ट्रेंड मध्ये ब्लॅक चाले बघा. आले काय. मिक्स असून देत पण ब्लॅक हा, जास्त हा. असतात. हा. इथं ब्लॅकचं दिसतं का. हम्म. दिसतं. मला सांगा आता यात इम्पल्स आणि करेक्शन ओळखता येईल सगळं तुम्हाला. हा येईल. ही मुवमेंट कोणती आहे सांगा. करेक्शन. जोपर्यंत तुम्ही ह्याला मार्किंग टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला हे ओळखता येत नाही लक्षात घ्या. ती करेक्शन फेज आहे. करेक्शन फेज नाही आहे लक्षात घ्या. जोपर्यंत मार्किंग टाकत नाही तोपर्यंत समजत नाही तुम्हाला इथे. आता मी मार्किंग टाकायला चालू करतो. इथे काय येणार सांगा मला. मॅडम तुम्ही सांगा Low. मला. इथं लो येणार. इथे काय हा. येणार. हाय. हाय लो. इथं काय येणार. हायर लो. हा. इथं हायर आहे. हायर हाय. इथं काय येणार. हायर लो. लो. इथे काय येणार. हायर आहे. हाय. इथे काय येणार. हायर लो. इथे काय येणार. हायर आहे ना बरोबर ना. ज्या वेळेला इथं बघा हे ज्या पाठीमागं मार्केट खाली गेलेलं होतं काय. या हायर लोच्या खाली मार्केट गेलं होतं का पहिल्यांदा. नाही गेलं ना. नाही गेलेलं. आता इथं हायर लोच्या खाली मार्केट गेले का. हा. याचा अर्थ इथे ट्रेंड चेंज झाला. हा चेंज झाला बरोबर. या हायर लोच्या खाली गेले. हायर लोच्या खाली गेले मग इथे तुमच्याकडे काय तयार होणार. लोअर लो आहे. लोअर लो येणार. कळलं काय. मयूर समजलं का हे. हो समजलं. हाय टू लो येणारी मुवमेंट कोणती आहे सांगा मला. इम्पल्स फेज. इम्पल्स येते लक्षात घ्या बरोबर. परत इथे ट्रेंड चेंज झाला. ही कोणती मुवमेंट आहे सांगा मला. ही इम्पल्स. ही पण इम्पल्स येणार लक्षात घ्या बरोबर. हा. त्याच्यानंतर ना हा लो तुमच्याकडे झाला आणि हा हाय झाला लक्षात घ्या. हम्म. हा लो आणि हा हाय. ह्या लोच्या जोपर्यंत बाहेर जात नाही मार्केट हे काय पकडायचं नाही लक्षात घ्या. हे इंटरनल मुवमेंट आहे लक्षात घ्या. या हायच्या आणि ह्या लोच्या बाहेर कधी गेलं मार्केट. इथे गेलं ना तुमच्याकडं. हा. कळलं काय. म्हणजे ह्या लोच्या खाली इथं काय येणार तुमच्याकडे. लोअर लो येणार लक्षात घ्या. हम्म. कळलं. कळलं. आणि हा लोअर लो नंतर ना इथे लोअर हाय येणार आणि इथे परत खालच्या बाजूला लोअर लो येणार. हम्म. इथं मध्ये येणार नाही कारण की परत हे इंटरनल झालं बघा. हे याच्या खाली गेलं नाही ना हा. बरोबर काय. मग ही लोअर हाय टू लोअर लो ही पूर्ण ही नाही येणार. ही लोअर हाय टू लोअर लो सगळी पूर्ण इम्पल्स येणार तुमच्याकडे. हा. कळली काय. ही पण इम्पल्स येणार आणि ही करेक्शन येणार बघा. हा. समजलं हे. हम्म. त्यामध्ये ही इम्पल्स ही करेक्शन ही इम्पल्स ही करेक्शन ही इम्पल्स ही करेक्शन ही इम्पल्स ही पण इम्पल्स आणि ही पण इम्पल्स. हा. कळलं. कारण की ह्या इम्पल्स नंतर ट्रेंड चेंज झाला आणि ह्या इम्पल्स नंतर परत ट्रेंड चेंज झाला. हम्म. कळलं काय. आणि परत इथनं हा. वरनं पूर्ण इम्पल्स आली परत ट्रेंड चेंज झाला म्हणून ही पूर्ण इम्पल्स. हम्म. कारण की प्रिव्हियस हाय लो मार्केटनं तोडला नव्हता. त्याच्या आतमध्ये करेक्शन द्यायला लागले पण ते करेक्शन आपण काउंट करत नाही लक्षात घ्या. हे चार्टवर जोपर्यंत तुम्ही मॅपिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत लक्षात घ्या. हम्म. हे दाखवतो तुम्हाला मी चार्टवर कसं मॅप करायचं ते. ट्रेंड कोणता सांगा हा पूर्ण. मॅडम ट्रेंड अप ट्रेंड आहे बरोबर ना. हा. ह्या अप ट्रेंड मध्ये तुमच्याकडे इथं हायर लो तयार झालाय बघा. झालाय काय. इथे हायर लो तयार झाला बरोबर ना. हो. इथे आणि इकडं मार्केट काय केलं हायर लोच्या खाली गेले बघा. हा. गेलं का. हो गेलं. हा इथं तुमच्याकडे ट्रेंड चेंज झाला लक्षात घ्या. हम्म. ट्रेंड चेंज झाला पण इथे ट्रेंड चेंज कसा धरायचा असतो तुम्हाला सांगतो. हे तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही. ही पहिली कॅन्डल खालीपर्यंत गेली हम्म. पण आतमध्ये जाऊन क्लोज झाली ना. ह्या पाठीमागच्या हायर लोच्या आतमध्ये जाऊन क्लोज झाली बघा. हा कॅन्डल. झाली काय. मग नवीन लो तयार झाला तुमचा हा. याच्या खाली कुठली कॅन्डल क्लोज झाली का बघा. ब्लॅक. नाही झालेली. क्लोज झालेली नाही. क्लोजिंग. हा. कॅन्डलची क्लोजिंग कुठे आहे ते सांगा मला. हे बघा हा लो दिसतो तुम्हाला. हो. या कॅन्डलची ओपनिंग इथं आहे. इथे क्लोजिंग आहे. याच्या बाहेर झाले नाही.
या कॅन्डलची ओपनिंग येत आहे, क्लोजिंग येत आहे, याच्या बाहेर झाले? नाही. याच्या बाहेर जर ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होणार त्यावेळेला ट्रेंड चेंज होतो, लक्षात घ्या. हा. काल हे हम्म. हे बेसिक रूल्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात, तरच ट्रेंड हम्म. समजतो. त्याच्यानंतर परत ट्रेंड कंटिन्यू केला मार्केटने, लिक्विडिटी ग्रॅप केली, परत ट्रेंड कंटिन्यू केला. हा. हे बघा इथे ह्या लास्टला तुमच्याकडे हा इम्पल्स झाला, बरोबर आहे काय? ह्या इम्पल्सचा इथं हा. हायर लो तयार झाला. हम्म. इम्पल्सचा इथं हायर लो तयार झाला आणि ह्या हायर लोच्या खाली ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेला तुमच्याकडे ट्रेंड काय होणार? चेंज होणार, लक्षात घ्या. चेंज होणार. हा. हे बघा ह्या हायर लोच्या खाली कॅन्डल जर क्लोज म्हणायची झाली तर ही कॅन्डल क्लोज झालेली दिसते काय? हा. हे बघा ही कॅन्डल ह्या लोच्या हो. खाली क्लोज झाली काय? हो झाले. इथं ट्रेंड चेंज झाला, लक्षात घ्या. हा. आणि ज्यावेळेला ट्रेंड चेंज झाला त्यावेळेला इथं लोअर हाय येणार तुमच्याकडे, इथं हम्म. परत लोअर हाय येणार. काल हे हा कळालं. ट्रेंड मॅपिंग करता येईल तुम्हाला? हा येईल. थोडं ट्रेंडचे complicated 5-5 येईल. चार्ट, कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे, पण याच्यामध्ये काय सांगतो मी तुम्हाला, याच्यामध्ये आपल्याकडे कंडिशन असणार आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळेला मार्केट खालून ज्यावेळेला वरती जाणार हम्म. त्यात इथून खाली येणार आणि परत वरती जाणार, बरोबर ना? हा. आता ही मधली जी फेज आहे ती कोणती फेज आहे सांगा मला? करेक्शन. करेक्शन फेज आहे. त्या करेक्शन फेज मध्ये लक्षात घ्या, ही जी करेक्शन फेज आहे ह्या करेक्शन फेज मध्ये मिनिमम ब्लॅक कॅन्डल 3 पाहिजेत, लक्षात घ्या, मिनिमम 3. हम्म. ही एक झाली. आणि ह्या पहिल्या कॅन्डलचा लो दिसतो हा लो, हा. या लोच्या खाली दुसरी कॅन्डलनं क्लोजिंग दिली पाहिजे, लक्षात घ्या. आणि ह्या दुसऱ्या कॅन्डलच्या लोच्या खाली तिसऱ्या कॅन्डलनं क्लोज दिली पाहिजे, तरच हे करेक्शन मानणार ना. तर मग हे जर असं हा, देत हा. नसेल तर इम्पल्स येणार, ती इम्पल्स मध्ये तिला मोजायचं, लक्षात घ्या. काल हे अपट्रेंड मध्ये कुठल्या कॅन्डलचं करेक्शन येतं तुमच्याकडं? म्हणजे अपट्रेंड करेक्शन कोणत्या कॅन्डलचं येतं? कलर कोणता असतो कॅन्डलचा अपट्रेंड मध्ये? ग्रीन. ग्रीन नाही, अपट्रेंड मध्ये वरती जाणारे कॅन्डल ग्रीन असतात, लक्षात घ्या, आणि खाली येणारे हा. कॅन्डल ब्लॅक असतात. ब्लॅक असतात. मग करेक्शन ब्लॅक कॅन्डलचं येतं. हा ब्लॅक कॅन्डल. मग फक्त इथे कंडिशन काय असणार? पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसरी कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलच्या लोच्या खाली तिसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे, तरच ह्याला आपण काय म्हणणार? करेक्शन म्हणणार, लक्षात घ्या. करेक्शन. हे कुठलं झालं? अपट्रेंडचं झालं, लक्षात घ्या. हा नियम तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. आणि तुम्हाला हे जर दाखवतो डाऊन ट्रेंडचं. डाऊन ट्रेंड मध्ये ही पहिली फेज कोणती आली सांगा मला? ही वरची पहिली फेज कोणती आहे सांगा मला? ही वरची पहिली फेज इम्पल्स. 2 नंबरची कोणती आली? करेक्शन. कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे 2 नंबरच्या? ब्लॅक. इथं ब्लॅक आला तर इथे कसं ब्लॅक असेल? ग्रीन. ही ग्रीन असणार, लक्षात घ्या. वरती जाणाऱ्या हा. कॅन्डलचा कलर कोणता असतोय? ग्रीन असतो ना. हा ग्रीन असतो. हे बघा इथं कॅन्डल मी पहिल्यांदा दाखवतो, ही ग्रीन कॅन्डल आहे, हिचा ओपन खाली होतो आणि क्लोज वरती होतो, म्हणून हिचा कलर ग्रीन हा. असतो, बरोबर ना? हम्म. आणि कॅन्डल काल दाखवले ना मी तुम्हाला, ही हो. ब्लॅक कॅन्डल असते, हिचं ओपन वरती असतं आणि क्लोज खाली असतो बघा, क्लोज खाली असतो. म्हणून हिचा कलर हे असतो. पण इथनं वरती गेले, पण इथनं खाली जाणार म्हणजे ओपन वरती येऊन खाली क्लोज होणार, याचा अर्थ या कॅन्डल ब्लॅक असणार ना तुमच्याकडे. हा. तसं त्याच्या उलट डाऊन ट्रेंड मध्ये वरती जाणार करेक्शनला मार्केट, करेक्शनला वरती जाणार, त्यावेळेला इथे कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? ग्रीन असणार आहे. ग्रीन असणार आहे, लक्षात घ्या. हे दाखवतो. मग त्यावेळेला कंडिशन काय असणार तुमची? पहिल्या कॅन्डलचा जो हाय असतो त्याच्यावरती दुसऱ्या कॅन्डलला क्लोजिंग द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. बघा ओपनिंग खाली आणि क्लोजिंग वरती पहिल्या कॅन्डलच्या, आणि दुसऱ्या कॅन्डलच्या हायच्या वरती तिसऱ्या कॅन्डलला क्लोजिंग द्यायला पाहिजे. ओपनिंग खाली क्लोजिंग वरती आहे का बघा क्लोजिंग इथे? क्लोजिंग दिले ना. हो. आता चार्ट वर दाखवतो तुम्हाला मी, हे प्रॉपर समजेल मग तुम्हाला. हे बघा हे खालनं जे मार्केट आलं ही कोणती फेज आहे? इम्पल्स. इम्पल्स आहे, बरोबर ना. हा. त्याच्यानंतर ही जरासं खालच्या बाजूला गेले, ही कोणती फेज आहे? करेक्शन. करेक्शन मध्ये खाली जाणाऱ्या कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? ब्लॅक. ब्लॅक. ही पहिली कॅन्डल आली 1 नंबरची, हिचा लो दिसतो. या लोच्या खाली ह्या कॅन्डलला क्लोज दिले काय? दिले. ह्या 2 नंबरच्या कॅन्डल, आणि ह्या 2 नंबरच्या कॅन्डलच्या खाली 3 नंबरनं क्लोजिंग दिली काय? ओपनिंग वरती असते या कॅन्डलची आणि क्लोजिंग खाली असते. खाली असते. या कॅन्डलची ओपनिंग वरती असते, क्लोजिंग खाली असतात. तिथे तुमचा मॅचअप झाला ना. इथे आपल्याला किती मिनिमम 3 पाहिजे, 3 पेक्षा जास्त असतील तर चांगलं, लक्षात घ्या. हे बघा इथं ह्या कॅन्डलला पण खाली क्लोजिंग दिली, बरोबर ना. म्हणजे 4 झाल्या, याचा अर्थ तुमच्याकडे आणखी चांगलं झालं ना. मग हे करेक्शन आलं, लक्षात घ्या. आणि हा जर क्रायटेरिया जर मॅच होत नसेल तर त्याला करेक्शन धरणार नाही आपण, लक्षात घ्या. इथे परत दाखवतो, ही इम्पल्स आले, बरोबर ना. हे बघा ही इम्पल्स आले, पण ह्या इम्पल्स मध्ये इथं 2च ब्लॅक कॅन्डल आहेत बघा, 1 कॅन्डल आणि 2 कॅन्डल. तिसरी कॅन्डल दिसते का सांगा मला?
नाही दिसत. नाही, म्हणून मी काय केलं, ही पूर्ण तिला इम्पल्स मध्ये धरले. लक्षात घ्या. कळालं हे? हा कळालं. पण मध्ये त्याच्या साईडला 3 कॅन्डल्स आलेत ते त्याच्या साईडला 3 Black. कॅन्डल आलेत, बरोबर? हे बघा इथे. ब्लॅक आले. त्या हा म्हणताय ना, हा या दाखवतो इथे. पहिल्या कॅन्डलचा लो मार्क केला. पहिल्या कॅन्डलच्या खाली दुसऱ्या कॅन्डलनं क्लोज दिला. याच्या खाली तिसऱ्या कॅन्डलनं क्लोजिंग दिले का सांगा मला. दिलेलं. हा बरोबर. ओपनिंग येतं आणि क्लोजिंग येत आहे ना तिचं. हम्म. तिचं ओपनिंग येतं, इथे क्लोजिंग आहे. हा 2 कॅन्डल झाल्या, तिसरी आली का तुम्हाला? नाही. मिनिमम तुम्हाला 3 पाहिजेत. लक्षात घ्या. हा 3 पेक्षा जास्त असेल तर चांगलं, म्हणून हे धरलं नव्हतं. कळालं हे? कळालं. म्हणून ती इम्पल्स मध्ये गेलं. लक्षात घ्या, सगळं फेज इम्पल्स मध्ये गेलं. हम्म. इथे प्रॉपर 3 कॅन्डल आलेत बघा, तुम्हाला मग अशी दाखवल्याप्रमाणे. हा इथे पहिल्या कॅन्डलचा लो, दुसऱ्या कॅन्डलचा लो, पहिली कॅन्डल 1 नंबरला ही, दुसरी कॅन्डल ही, आणि ही तिसरी कॅन्डल. हम्म. बरोबर ना? 3 हो. कॅन्डल झाल्या. ही तुमच्याकडे काय आलं, हे हा. करेक्शन आलं. लक्षात घ्या. करेक्शन आलं. कळालं का? हे करेक्शन वगैरे कशासाठी आपण वापरणार? ज्या वेळेला मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं, लक्षात घ्या, हम्म. त्यावेळेला मार्केट एक करेक्शन करायला येतं. हे करेक्शन करायला येतं, आणि हे करेक्शन ज्या वेळेला येत असतं त्यावेळेला तुम्ही इथे बाय करत असता. लक्षात घ्या. इथं बाय केल्यानंतर मार्केट कुठं जाणार असतं? परत वरती जाणार असतं ना. वरती जाणार. हा, मग तिथे खाली बॉटमला बाय करत असतं. लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला एक लॉजिक सांगतो. हा. एक करेक्शनचं तुम्ही म्हणता, त्याच्यावरून मी लॉजिक सांगतो. हे काय, इथे हा फिबोनाची म्हणून एक टूल्स असतो, तो इथे लावायचा असतो असा. आता मार्केटला कुठं पण बाय आणि सेल करून चालत नाही. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये या फिबोनाची रेशो प्रमाणे इथून मार्केट वरतीपर्यंत गेले, इथे तुमच्याकडे 100 रुपये. लक्षात घ्या. आणि इथे 0 आहे, आणि हा ब्लू लाईन आहे, ही 50 आहे. हम्म. मला सांगा, आता तुम्ही जर बाईंग करायचं असेल तर इथे बाईंग करून चालणार आहे काय 70-80 रुपयाला? नाही. नाही. मग डिस्काउंट मध्ये बाईंग करायचं काय प्रीमियम मध्ये? डिस्काउंट मध्ये करायचं. डिस्काउंट मध्ये. मग 50च्या खाली येत असेल तर बाईंग करणार ना तुम्ही. हम्म. आता 50च्या खाली तुम्हाला इथे 25 रुपयाला एक गोष्ट मिळाली. लक्षात घ्या. अगदी चांगलं आहे ना तुमच्यासाठी हे. 25 ची हो. गोष्ट तुम्ही 25 ची गोष्ट 100ला परत विकू शकताय ना तुम्ही बाय साईडला. हम्म. मग हे हो. कशामुळे शक्य झालं? हे इम्पल्स मोजल्यामुळे शक्य झालं ना तुमच्याकडे. हो. हा कारण की इम्पल्स नंतर कोणती फेज येणार होती? इम्पल्स नंतर करेक्शन. करेक्शन येणार होती. समजलं हे? हो. आणि आता जर इथं जर ट्रेंड चेंज झाला तर मग डाऊन ट्रेंड चालू होतो, ती पहिला इम्पल्स येणार, त्याच्यानंतर परत करेक्शन येते. लक्षात घ्या. कळालं करेक्शन इम्पल्स कशासाठी आपण वापर करतो? हा कळालं. हे बघा, इथं डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर ना? हे बघा, इथे डाऊन ट्रेंड चालू झाला तुमच्याकडे. हा आता डाऊन ट्रेंड मध्ये, हा डाऊन ट्रेंड मध्ये तुम्ही सेल करणार की बाय करणार सांगा मला. बाय करणार. बाय कसं करणार? मार्केट खाली चाललंय. मार्केट खाली चाललंय तर बाय कसं करणार सांगा मला. मार्केट जर खाली जात असेल तर बाय कसं करणार? नाही करणार ना बाय, तुम्ही सेल करणार. लक्षात घ्या. मग इथं मी काय केली, इथून इथेपर्यंत फिबोनाची लावली वरून खाली, परत फिबोनाची मगासारखंच. लक्षात घ्या. इथे तुमच्याकडे 0, इथे 50, आणि इथे 100. मला सांगा, आता सेल करताना 0 ते 50 मध्ये सेल करणार का 50 ते 100 मध्ये सेल करणार? 50 ते 100 मध्ये सेल करणार. 50 ते 100 मध्ये. साधारण तुम्ही 75 ला सेल केलं. हम्म. 75 ला सेल केलेली गोष्ट कितीला आली? 0 ला आली, बरोबर ना? 75 ला सेल केलेली गोष्ट तुम्ही 0 ला काय केली? बाय केली. लक्षात घ्या. म्हणजे तुमचा इथे 75 रुपये काय झाला? प्रॉफिट झालं. लक्षात घ्या. किंवा 75% प्रॉफिट झाला ना प्रॉफिट. हे कशामुळे झालं? इम्पल्स. ही इम्पल्स आली, बरोबर काय? काय आली? करेक्शन आली. आणि ही परत इम्पल्स आली, आणि ही काय आली? परत करेक्शन. करेक्शन आली. हा, आणि ह्या करेक्शनला परत इथं सेल केल्यानंतर मार्केट परत खाली गेलं का? हो. हा, मग इम्पल्स आणि करेक्शनचा आपण बाईंग आणि सेलिंग साठी वापर करतो. लक्षात घ्या. पहिल्यांदा इम्पल्स शोधून काढायची आणि इम्पल्सला फिबोनाची लावायची. इम्पल्सला फिबोनाची लावायची असते, आणि इम्पल्सला फिबोनाची लावल्यानंतर ना बाय आणि सेल चेक करायचं. लक्षात घ्या. हे बघा इथं. आता हे मार्केट कुठे गेले सांगा मला. बघा कुठे गेले. मार्केटची दिशा कोणती आहे सांगा. अप साईडला आहे. अप साईडला आहे. अप ट्रेंड आहे ना. इथनं इथे काय आले? हे करेक्शन आलंय. इथनं इथे इम्पल्स आले, इथनं इथे करेक्शन आलं, आणि ही परत आली इम्पल्स आली, बरोबर ना? इम्पल्स आली. हा. आता इथं मी ही करेक्शन आलं आणि ही परत इम्पल्स आली, बरोबर काय? आपण जी काही फिबोनाची लावतो ती इम्पल्सला लावतो. लक्षात घ्या. इम्पल्स बघा, इम्पल्सलाच लावली ना फिबोनाची. बघा, ही इम्पल्स, ही करेक्शन, ही इम्पल्स, ही करेक्शन, आणि ही इम्पल्स परत. ओके. आता इथपर्यंत ही इम्पल्स गेलेली, पण करेक्शन येणार होतं हे माहित होतं, आलं नव्हतं त्या कॅन्डल. लक्षात घ्या.
या ज्या पुढे कॅन्डल आहेत ह्या आल्या नव्हत्या, पण तुम्हाला हम्म. माहिती आहे की इम्पल्स नंतर करेक्शन फेज तयार होणार आहे. हम्म. मग तुम्हाला काय करायचं, फिबोनाची लावून ठेवायचे. इथनं मार्केट ज्यावेळेला खाली येतं त्यावेळेला हम्म. तुमचं कॅटेगरी असते लक्षात घ्या. इकडे 100, इकडे 50 आणि इकडे 0. आता ट्रेंड कोणता आहे सांगा मला. अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे. बाय करणार की सेल करणार? अप ट्रेंड मध्ये बाय करतो की सेल करतो आपण? हे बघा, सेल करतो. सेल नाही करत, लक्षात घ्या. तुम्ही एक गोष्ट 100 रुपयाला आणल्या, 100 रुपयाला खरेदी करून आणल्या. खरेदी म्हणजे बाय ना. पण मग मार्केट वरती चाललं तर आपण सेल नाही करणार, आपल्याकडे असलेले. नाही तसं नाही मी म्हणत. इथनं मार्केट वरती गेलं, लक्षात घ्या. हम्म. वरनं परत इथं आलं. हम्म. इथे कितीला आलं? हे 25 ला आलं, लक्षात घ्या. हा. इथं 25 ला तुम्ही एक गोष्ट घेतली, इथे बाय केले. हम्म. 25 ला बाय केलेली गोष्ट किती विकणार आहे तुम्ही? 100 ला विकणार ना. हो. याचा अर्थ तुम्हाला 75चा प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. हा बाय कळालं काय? मग बाय करणार इथे, बरोबर ना. मार्केट वरती जाणार म्हटलं बाय करायला पाहिजे ना. काय करणार? हा. काय सेल करणार तुम्ही? 25 ला सेल नाही. करणार आणि 25 ची गोष्ट 100 ला खरेदी करणार. नाही. इथे सेल करून, लक्षात घ्या, इथे मला काय म्हणायचं आहे, इथे मी बाय केला होता, बरोबर ना. हम्म. आता तुम्ही जर इथे सेल केला असता, लक्षात घ्या, इथे जर सेल केला असता इथेला 25 ला, 25 चा सेल तुम्ही 100 रुपयाला घेणार आहे, म्हणजे 75 रुपये तुमचा लॉस होत नाही काय? मार्केट वरती गेलंय, चाललंय ना. बरोबर ना. बाय साईडला, वरच्या साईडला प्रॉफिट होतो, म्हणजे अप ट्रेंड मध्ये मार्केट असेल तर बाय साईडला प्रॉफिट होतो. सेल साईडला डाऊन ट्रेंड मध्ये प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. हा ट्रेंड कोणता आहे तुमच्याकडं? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे. मग त्याच्यामध्ये कसं असतं, ही करेक्शन का महत्वाचं असतं तुम्हाला सांगतो. इथे ही फिबोनाची ड्रॉ केली आहे इम्पल्सला मी, लक्षात घ्या. हा लो आणि हा हायला मी फिबोनाची लावले आणि मार्केट इथं आले आणि इथं 50% भाग आहे आणि इथे 100% भाग आहे आणि इथे किती टक्के भाग आहे? 0. मला सांगा, खरेदी करताना 50 मध्ये खरेदी, 50 ते 100 मध्ये खरेदी करणार का 50 ते 0 मध्ये? 50 ते 0 मध्ये करणार. हा, मग 50 ते 0 मध्ये हा मिडल सेंटर आहे. हा 25 ला तुम्हाला बाईंग मिळाली, लक्षात घ्या, बाय. आता 50 ची गोष्ट तुम्हाला कितीला विकणार आहे तुम्ही? 100 ला विकणार आहे ना. बाय केल्यानंतर ना सेल करावं लागणार, बरोबर ना. म्हणजे इथे पोझिशन तुमची एक्झिट होणार, लक्षात घ्या. पोझिशन एक्झिट म्हणजे 25 ची गोष्ट 100 ला गेली की इथे 75 रुपये काय होणार तुम्हाला? प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. कळालं ना? हो, कळालं. पहिलं लक्षात आलं नव्हतं, आता कळालं. आता हे ट्रेंडचा खेळ आहे, लक्षात घ्या. मार्केटमध्ये डायरेक्शनचा खेळ आहे सगळा. डायरेक्शन तुमचं जर करेक्ट होत असेल तर प्रॉफिट होणार तुम्हाला. आता इथं अपट्रेंड आहे. अपट्रेंड मध्ये तुम्ही सेल करू शकत, अपट्रेंड मध्ये सेल करायचा नसतो, लक्षात घ्या. बाय करायचा असतो आणि तोही बाय डिस्काउंट मध्ये करायचा असतो, प्रीमियम मध्ये नाही, लक्षात घ्या. कळालं हे? हा, कळालं. त्याच्यानंतर बघा इथे आता विकली टाइम फ्रेम आहे, बरोबर ना आपल्याकडे. बघा, विकली टाइम फ्रेम आहे आणि विकली टाइम फ्रेम मध्ये, लक्षात घ्या, हा पाठीमागचा हायर लो तयार झाला इथे. बघा, ही वरती जाणारी इम्पल्स आहे ना तुमच्याकडे. हा, इम्पल्स आहे. ही इम्पल्स आहे आणि इथं काय तयार झाले तुमच्याकडे? हायर लो तयार झाले, हायर लो, लक्षात घ्या. किंवा इथं हायर लो तयार झाला तुमचा. या हायर लोच्या खाली मार्केटने क्लोजिंग दिली का नाही सांगा मला? हा, क्लोजिंग दिले ना. मग ट्रेंड चेंज झाला नाही तुमचा? हो, चेंज झाला. हा, मग ट्रेंड चेंज झाला. मग कोणता ट्रेंड चालू झाला? डाऊन ट्रेंड चालू झाला ना. डाऊन ट्रेंड चालू झाला. हा, मग डाऊन ट्रेंड मध्ये काय करतो आपण? फिबोनाची वरनं खाली लावतो आणि 50%च्या वरती गेल्यानंतर सेल करतो इथं, लक्षात घ्या, बरोबर आहे. आता इथं सेल केल्यानंतर मार्केट वरतीच गेलं, खाली का आलं नाही सांगा मला? बघा, इथं सेल केल्यानंतर मार्केट वरतीच गेलं, खाली का आलं नाही? डाऊन ट्रेंड तर चालू झाला होता ना. हो, बरोबर ना. हो, इथं सेल केला, करेक्शनच्या तिथून वरतीच गेलेलं आहे ते. होय, करेक्शन इथून. पण इथं तुम्ही करेक्शन मोजल्यानंतर हा डाऊन ट्रेंड आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा, इथे विकलीचा टाइम फ्रेम दिसतोय का? हा, तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं? ज्या वेळेला आपण त्रिकोणाचा पझल तुम्हाला मी सांगितलेला, त्यावेळेला पहिला मोठा त्रिकोण कोणत्या टाइम फ्रेमचा होता? हा टाइम फ्रेम कोणता होता? मोठा जो त्रिकोण आपण फर्स्ट टाइम लावला, हा मंथलीचा होता ना. मंथली होता, बरोबर ना. इथे बघा, इथे मंथलीवर आहे का आपण? नाही, विकलीवर आहे. मग तुमच्याकडे मंथलीचं डायरेक्शन नाही आहे ना. बरोबर ना. मंथलीचं डायरेक्शन असेल तर तुम्ही इथं फेल गेला नसता, लक्षात घ्या. मंथलीचं नाही म्हणून फेल जाणार तुम्ही. काल कारण की आपण त्रिकोण जर लावताना जर विकलीचा जर पहिल्यांदा लावला तर मंथलीचा बसणार नाही ना इथे, बरोबर काय. म्हणून पहिल्यांदा स्टडी करताना मंथलीवर नाही येणार आपण. आता टाइम फ्रेम मी काय करतो? मंथलीचा करतो. मंथलीचा टाइम फ्रेम केला, तुमचा ट्रेड कुठं फेल गेला? इथे गेला बघा, इथे गेला ना. हे मार्किंग केले तिथं, बघा इथे. तिथं नियम तुमचा फॉलो झालाय का बघा.
इथे करेक्शन आलं 3 कॅन्डलचं. इथं करेक्शन आलं बरोबर काय? हम्म. इथनं परत वरती इथं ट्रेड फेल झालाय. 2 नंबरला इथे ट्रेड फेल झाला तुमचा. हा. बरोबर काय? मला सांगा हा. ह्या 2 कॅन्डलचं करेक्शन काउंट करतोय का आपण? नाही करत. 3 3 कॅन्डलचं बरोबर ना? मग ही टोटल काय होती तुमच्याकडं? या खालच्या लो टू हाय काय होती तुमच्याकडं? इम्पल्स होती ना ही? इम्पल्स होती. आणि ही पण इम्पल्सच आहे ना तुमची. हा. करेक्शन नाही आहे लक्षात घ्या. हे पण इम्पल्सच आहे हा. तुमच्याकडं. इम्पल्स. लक्षात घ्या हे पण इम्पल्स आहे. आणि इथं नाही आहे बघा. इथं व्हॅलिड करेक्शन आहे का सांगा मला? ब्लॅकच एक कॅन्डल आले. 3 आलेत काय? नाही आलं. नाही. मग ही जी लिक्विडिटी असते ही लिक्विडिटी हिने काय केली? खाल्ली सगळी लक्षात घ्या. म्हणजे इथे लोकांना करेक्शन आणि इम्पल्स जे चेक करत नाहीत ते असे फेल होतात मग लक्षात घ्या. काल हे हो कळालं. त्याच्यानंतर पुढं पण दाखवतो तुम्हाला मी. पुढं हे बघा पुढं इथं ही परत इम्पल्स आहे ना टोटल. इथं 2 कॅन्डलचं करेक्शन आलंय बघा. 2 कॅन्डल व्हॅलिड आहे आपल्याकडं? नाही. 1 कॅन्डल व्हॅलिड आहे? नाही. ही पण नाही. कॅन्डल व्हॅलिड नाही. मग हे काय आहे? करेक्शन आहे ना. हे जर तुम्ही व्हॅलिड धरला तर इथं तुम्ही ट्रेंड चेंज झाला म्हणून सेल साईडला बसणार लक्षात घ्या. बरोबर ना? हे जर व्हॅलिड धरला तर ट्रेंड चेंज झाला म्हणून सेल साईडला बसणार तुम्ही. पण आपण हे व्हॅलिड धरले नाही. ही इम्पल्स आहे आणि ही करेक्शन येणार तुम्हाला माहिती आहे. हो. ही करेक्शन येणार. मग इथं बाईंग हा. कसं करणार आहे आपण? फिबोनाची रेशो प्रमाणे करणार लक्षात घ्या. हे बघा खालचा लो टू वरची हाय फिबोनाची लावली. 50% खाली प्राइस झाली का? हे बघा ही ब्लू लाईन आहे ही 50% लक्षात घ्या. 50%. आणि